ते 2. मला वाटतं सगळे शिक्षण विभागाचे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नावर सगळ्यांनाच बोलायचं असं होणार नाही. आधीची कोणतरी प्रश्न 8702 प्रश्न क्रमांक 8702. सभापती महोदय, हा अपंग शाळेतील शिक्षकांविषयीचा हा प्रश्न आहे. राज्यामध्ये अपंग समावेशक शिक्षक योजना माध्यमिक स्तर अंतर्गत या राज्यामध्ये 1358 विशेष शिक्षकांच्या त्या ठिकाणी पात्रता पडताळणी प्रक्रियेमध्ये फक्त 358 शिक्षकांनाच त्या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे. तर ही गोष्ट खरी आहे का? आणि असल्यास या शिक्षकांचा जो दीर्घ सेवा काळाचा अनुभव आहे किंवा प्रत्यक्ष यांचं अध्यापन कार्य व त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतांची पात्रता तपासणी प्रक्रियेमध्ये पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या विशेष शिक्षक हे अपात्र ठरण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अपंग समावेशक शिक्षक योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या या शिक्षकांवर बेरोजगारीचं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे. तर मला या ठिकाणी हे विचारायचं आहे, ही बाब खरी आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मक शिक्षण योजना महाराष्ट्र राज्यात सन 1978 पासून सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या पद्धतीच्या शिक्षकांच्या नियुक्त्या केंद्र पुरस्कृत अपंग समावेशक शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या 1358 विशेष शिक्षकांना सुनावणीची आपण त्या ठिकाणी संधी दिली होती आणि युनिट मान्यता, वैयक्तिक मान्यता, किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असलेल्या 358 विशेष शिक्षकांना सुनावणीअंती आपण त्या ठिकाणी पात्र ठरवलेलं आहे. परंतु आपलं देखील म्हणणं त्या ठिकाणी योग्य पकडून या संदर्भात सर्व शिक्षकांना न्याय देण्याकरता आपण बैठक लावून उचित निर्णय त्याच्यावरती पाहिजे. सभापती महोदय, हा 358 शिक्षकांपुरता मर्यादित विषय नाही. ज्यांना आपण अपात्र ठरवलं होतं किंवा त्या यंत्रणेने जी न्यायालयाच्या आदेशानुसार झालं हे खरं आहे की त्यांची पूर्णतः पात्रता असेल, बाकी गुणवत्ता असेल, बाकीच्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये, पण जे अपात्र झाले याच्यामध्ये ते कोर्टात गेले आणि कोर्टाने स्थगिती दिली त्याच्यावर. आणि म्हणून आपल्याकडे एकतर या प्रवर्गामध्ये प्रचंड शिक्षकांची कमी आहे आणि त्यामुळे शिक्षणासारखं महत्वाचं जे हे आहे त्यांना जे शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यापासून आपण अनेक दिव्यांगांना वंचित ठेवतो. आणि विशेषतः हे सगळे दिव्यांग जे आहेत, कोर्टाने प्रायमा फेसी हे बघितलेलं आहे स्टे देण्याच्या अगोदर. ही जी प्रक्रिया जी सांगितली होती त्याच्यात जवळजवळ 1000 यांची नाही 2000 यांची जी 2984 शिक्षकांचं जे घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये 358 तुम्ही त्यांना पात्र करून सेवेवर ठेवलं. आता ह्या बाकीच्या शिक्षकांचं सुद्धा समायोजन करून आपल्याला त्यांना याच्यामध्ये मुख्य प्रवाहात घेता येईल का, हा पहिला प्रश्न. नंबर 2, कारण न्यायालयाने स्थगिती दिलेलीच आहे, जरी ती ही प्रक्रिया पूर्ण झाली असेल तरी. आता प्रक्रिया सदोष आहे निर्दोष आहे मी त्याच्यात जातच नाहीये, कारण संख्या मोठी आहे आणि त्या मोठ्या संख्येमध्ये पात्र झालेले 358 जर असतील तर याचा दुसरा अर्थ असा होतो की मोठा विभाग जो आहे तो याच्या शिक्षणापासून वंचित राहतो, तो दिव्यांगांचा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या कोर्टाच्या आदेशानुसार स्टे दिलेल्या याच्यानुसार ह्या उर्वरित शिक्षकांचं आपण समायोजन करून घेणार का? मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी सूचित केल्याप्रमाणे अपात्र ठरलेल्या काही विशेष शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात विविध याचिका दाखल केल्या होत्या आणि काही याचिकांमध्ये अपात्रतेच्या आदेशाच्या अंमलबजावणी स्थगिती देखील देण्यात आली होती. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत समावेशित शिक्षण मधील 2564
अपंग समावेशी शिक्षण योजनामध्ये अंतर्गत पात्र 347 विशेष शिक्षक आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना अंतर्गत माध्यमिक युनिटवरील 49 विशेष शिक्षक अशा 3 योजनांमधील एकूण 2960 कंत्राटी कार्यरत कर्मचारी जिल्हा परिषदांकडे समायोजनेसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि यापैकी 2865 कर्मचारी केंद्र स्तरावर विशेष शिक्षक पदावर समायोजित देखील त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तरी देखील काही जणांचा वैध प्रश्न असल्यास या संदर्भात बैठक घेऊन तौतिक विषय निकालात काढा. महोदय, माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. राज्यात सध्या अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत किती विशेष शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यापैकी जे शिक्षकांची पात्रता पडताळणी अद्याप प्रलंबित आहे ती कधीपर्यंत केली जाणार आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया याची जी मान्यताप्राप्त पदवी असते पण ती नसलेले जे विशेष शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे त्याबाबत मंत्री महोदय काय उत्तर देणार आहेत? धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, केंद्र पुरस्कृत अपंग समावेशी शिक्षण योजनेअंतर्गत 1358 विशेष शिक्षक आहेत. त्याच पद्धतीनं प्रत्येक केंद्र स्तरावर 1 याप्रमाणे 4800 पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्ती करण्याकरता आपण त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेले आहे. जे काही अपात्र ठरलेले आहेत त्या अनुषंगाने काही जणांची